आपण आपला पाय विस्तवावरती टाकला, विस्तव आपल्याला भाजणार आहे, विस्तव आपल्याला भाजणार आहे. आपला पाय विस्तवावरती टाकल्याबरोबर विस्तव भाजणार आहे. आपला पाय मुद्दाम होऊन विस्तवावरती आपण टाकलेला आहे, पाय भाजला आणि चुकून पाय आपला विस्तवावरती पडला. आता विस्तव भाजणारच आहे. तसं भगवंताचं नाम कसंही घ्या, त्या भगवंताच्या नामाचं फळ तुमच्या पदरात पडल्याशिवाय राहणार नाही. हिरण्यकशिपूनं भगवंताचं नाव तिरस्कारानं घेतलं होतं, तरीही भगवंताचा जो नामचिंतनाचा जो योग आहे, फळ आहे, त्याच्या हिरण्यकशिपूच्या पदरात पडलं महाराज. सात्विक पत्नी कयादू आणि हिरण्यकशिपू राक्षस कुळातील, तरीही त्याच्या अंतःकरणामध्ये भगवंताप्रती प्रेम निर्माण झालं, फक्त नामानं निर्माण झालं. परिणाम काय झाला तर हिरण्यकशिपूच्या पोटी पत्नी कयादूच्या पोटी सत्वरे उच्चारे प्रल्हादी बिंबाला